उसके बाद में ये अहोशी कर्म के बारे में बताया कि अहोशी कर्म, अब इसका भी असम्य कर्म यानी बुरा कर्म है। कोई किसी से बुरा कर्म करना चाहता है, प्रयास करता है, उसके मन में कोई गलत भावना होती है, प्रयास करता है, कारण निर्माण करना चाहता है, लेकिन आगे की जो चीज है वो अनुकूल परिस्थिति निर्माण होने नहीं देती है, इसलिए बुरे काम में सफल नहीं होता। किसी चोर है बाजू में, वो उसको बहुत दिन से इच्छा है कि इनके घर में माल ज्यादा है, संपत्ति ज्यादा है, मैं उसके घर में चोरी करूं, लेकिन वो घर के बाहर निकलता ही नहीं और पैसे घर में रखता नहीं, बैंक में रखता है। तो उसके मन में इच्छा तो है, लेकिन उसको कारण नहीं मिल रहा, परिस्थिति नहीं मिल रही, इसलिए वो अपने कामों में सफल नहीं होगा। लेकिन ये अगर जागरूक नहीं रहे, गफलत में रहे, तो ये चोर सफलता करेगा, चोरी कर लेगा, आपको ठकाएगा, आपको फंसाएगा, आपको वो तकलीफ देगा। इसलिए ये सारे चीजें समझने की आवश्यकता है। ये अहोशी कर्म है। अहोशी कर्म इसको कहते हैं कि आदमी कर्म तो करता है, लेकिन उसका कारण नहीं बनता। कारण क्यों नहीं बनता? कि ये जो प्रतिकूल परिस्थिति है, ये प्रतिकूल परिस्थिति उसके कारणों को दुर्बल बनाते जाती है। यानी उसकी विपरीत जो परिस्थिति है वो इतनी प्रभावी है कि ये जो कर्म करता है वो कर्म दुर्बल बन जाते हैं। जैसे एक आधे आदमी चुनाव में खड़ा होता है, उदाहरण के तौर पे चुनाव में खड़ा होता है, जितने पैसे है उतना पैसा खर्चा करके जितना प्रचार प्रसार करना है इतना प्रसार करता है, लेकिन वो सफल क्यों नहीं होता? कि जो प्रतिकूल परिस्थिति है, जो विपरीत लोग हैं, उनके पास पैसा ज्यादा है, उनके पास प्रचार प्रसार के साधन ज्यादा है, उनके पास संख्या ज्यादा है लोगों की, तो ये विपरीत परिस्थिति के वजह से वो जीतने का जो कारण है वो कारण ही नहीं बनता, तो ये आदमी यहाँ के खत्म हो जाएगा, आगे बढ़ ही नहीं सकता, क्योंकि परिणाम दे नहीं सकता। जो उसके विरोध में जो परिस्थिति है, विपरीत परिस्थिति उसकी प्रतिकूल है, इसलिए वो आगे नहीं बढ़ सकता, इसका परिणाम नहीं निकलता। चौथा जो मैंने बताया, निष्क्रियता। कुछ लोग ऐसे आलसी होते हैं, निष्क्रिय होते हैं, बस खाओ पियो सो जाओ, फिर शाम को थोड़ा सा घूमो, फिर उसकी जिंदगी उसी में बसी रहती है। जैसे कोई युवा है, अपने देखते हैं तो युवा बहुत से लोग क्या करते हैं, माँ बाप कहते हैं करके कॉलेज में जाओ, माँ बाप कहते हैं करके स्कूल में जाओ। अब उसका उद्देश्य नहीं होता, हेतु ही नहीं है उसके मन में हेतु ही नहीं, उसके माँ बाप उसको बोलते करके वो जाता है, फिर वो हेतु नहीं है, तो हेतु नहीं तो आगे बढ़ेगा क्या? हेतु नहीं है तो कारण निर्माण नहीं होगा। ये जो निष्क्रियता से बैठा है, खाना पीना और सोना, बस कॉलेज में जाना, स्कूल में जाना, लेकिन जो सफल बनाने के लिए जो कारण की निर्मिति चाहिए वो कारण की निर्मिति नहीं करता, इसलिए प्रतिकूल परिस्थिति उस पर हावी हो जाती है और उसको असफल होता है, अपयश मिलता है। तो इस तरह से हमें हर काम के लिए ये समझना चाहिए कि मैं काम कर रहा हूं तो मेरा कोई ना कोई अपोजिटर है, क्योंकि परिस्थिति कभी भी परिस्थिति अनुकूल नहीं रहती, कोई ना कोई अपोजिटर रहता है, कोई ना कोई उसको पीछे खींचने वाला रहता है, कोई ना कोई उसके काम में बाधा निर्माण करने वाला रहता है। इसलिए ये कर्म तो करता है, लेकिन जो परिस्थिति प्रतिकूल परिस्थिति होने के वजह से उसके आगे बढ़ने में तकलीफ हो जाती है। लेकिन किसी का जैसे अभी फिल्म इंडस्ट्री में देखिए,
फिल्म इंडस्ट्री में, माँ फिल्म इंडस्ट्री में है, पिताजी फिल्म इंडस्ट्री में, तो जो उसके लड़के हैं अपने आप उसको जगह मिल जाती है, क्योंकि उसके लिए परिस्थिति अनुकूल है। छोटा भी कर्म करेगा, कर्म तो करना ही पड़ेगा, कर्म करेगा, लेकिन परिस्थिति जो है वो अनुकूल होने की वजह से उनको पिक्चर में काम मिलेगा। बहुत से लड़के जाते हैं, लड़कियां भी जाती है, मैं ये काम, मेरे में वो है, सौंदर्य है, मेरे में कला है, मैं आर्ट कोई भी प्रकार का रोल कर सकती, लेकिन जाती है वो, कर्म करती है, कर्म करती है, लेकिन प्रतिकूल परिस्थिति उसके इतनी विपरीत है कि उसको वापस आना पड़ता है, वो सफल नहीं हो पाती। तो ये निष्क्रियता भी है, कारण निर्माण नहीं होता, इसलिए वो असफल हो जाता है। इस तरह से जो कर्म सिद्धांत है, हम इस तरह से कर्म करना चाहिए। ये सब सारी बातें आपको इसलिए पता होना चाहिए कि हमें, हर एक को लगता है कि मैं सफल हो जाऊं, हर एक को लगता है कि मुझे ये प्राप्त हो, हर एक का ध्येय रहता है, लेकिन वो सारी चीजों का आकलन नहीं करता, सारी चीजों का अध्ययन नहीं करता कि मेरे से भी स्ट्रांग लोग हैं, मेरे से भी प्रभावी लोग हैं, तो जो विपरीत प्रभावी लोग होंगे तो उनके सामने आपका क्या चलेगा? आप कारण निर्माण करना चाहते हैं, लेकिन कारण दुर्बल हो जाएगा, क्योंकि आपको, आपका जो कंपटीशन है वो आपके बड़े लोगों के साथ में है। इसलिए अगर उसने परिस्थिति निर्माण की समाज में जाके तो सफल हो सकता है। जैसे एक लड़का है, गरीब है बिल्कुल, लेकिन वो परिस्थिति इतनी निर्माण करता है, घर घर जाएगा, लोगों के काम करेगा, सेवा करेगा, तो आज वो बिना पैसे से, लोग लाखों लाखों रुपए खर्चा करते हैं, लेकिन वो बिना पैसे खर्चा करे, परिस्थिति ऐसी उसने बनाया कि हर बार वो चुन के आता है। कोई पैसे नहीं, बैनर के लिए भी उसके पास पैसे नहीं रहते, लेकिन फिर भी वो सफल रहता है, क्योंकि वो परिस्थिति को, जो प्रतिकूल परिस्थिति को अनुकूल बनाता है अपने कार्यों के द्वारा, अपने परिश्रम के द्वारा। तो हमें भी ये बहुत से बातें सीखना है। हर बार परिस्थिति तुम्हारे फेवरेबल रहेंगी, तुम्हारे अनुकूल रहेंगी, ऐसा नहीं। तो हमें ऐसे कारण को निर्माण करना है, ऐसे कर्म करना है, ताकि जो परिस्थिति है वो परिस्थिति जो अनुकूल बने। जब तक, बुद्ध का सिद्धांत है, बुद्ध ने सिद्धांत दिया कि हर इंसान के जीवन में, हर इंसान के जीवन में सुख और दुख जो प्राप्त होता है वो वर्तमान स्थिति के आधार पर, वर्तमान स्थिति में जो है, अभी आप आ रहे क्लास को आते समय कुछ न कुछ अड़चन आ गई, घर में मेहमान आ गए, ये आ गए, तो आप आना तो चाहते थे क्लास में, लेकिन वहां पर परिस्थिति अनुकूल हो गई। अब अनुकूल परिस्थिति को आप प्रतिकूल परिस्थिति हो गई, अब प्रतिकूल परिस्थिति को आप अनुकूल भी बना सकते हैं। मेहमान को बोलेंगे कि जल्दी जल्दी आप नाश्ता पानी कर दो, मुझे क्लास को जाना है, आप अपना काम करो, मैं अपना काम करूँ। ये बोलने की हिम्मत अगर हम में है तो हम वो वातावरण को अनुकूल बना सकते हैं, लेकिन हमारी बोलने की हिम्मत नहीं। और जो दो प्रकार चीजें हैं कि एक तरफ आपके मेहमान आ गए, उसी तरफ आप उसी समय आपको क्लास को भी जाना है, तो आप दोनों में से एक चीज चुन सकते हैं, दोनों नहीं कर सकते एक साथ। तो इसलिए एक तो आपको मेहमान के साथ में रहना पड़ेगा, तो क्लास छूट जाएगा। अगर क्लास अटेंड करना है तो मेहमान को बोलना पड़ेगा कि चाय पानी पियो, कोई है वो चाय पानी देगा, आप चले जाओ। तो परिस्थिति जब आप अनुकूल करेंगे तभी सफलता मिलेगी। प्रतिकूल परिस्थिति में कभी भी आदमी को सफलता
नहीं मिलती जब तक वो परिस्थिति को अनुकूल नहीं बनाता। तो ये कर्म सिद्धांत का ये ऐसा उसका मतलब है। सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम। आजचा विषय कर्म सिद्धांत, त्याच्यामध्ये कर्म, कारण, परिस्थिती, परिणाम आणि सुरक्षितता। पहिला कारण है सम्यक कुशल कारण। कोई भी कर्म करते समय यानी कोणतेही कार्य करत असताना त्याचं कारण हे महत्त्वाचं असतं। म्हणजे मी कोणतीही गोष्ट करत आहे, मला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणती गोष्ट करायची आणि त्याचा परिणाम जर मला माझ्या पद्धतीने सक्सेसफुलमध्ये पाहिजे असेल तर मला कर्म करत असताना त्याचं कारणही निश्चित करावं लागेल। आणि जेव्हा मी कारण त्याचं निश्चित करेल तर त्या करत असताना जी परिस्थिती अनुकूल पाहिजे त्या पद्धतीचं माझं कर्म असायला पाहिजे। जर मला कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे किंवा मला समाजामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीचं जे मला करायचं आहे, म्हणजे मला अभ्यास करायचा आहे, तर अभ्यास करत असताना मी फक्त त्या अभ्यासाकडे लक्ष देणार। त्या अभ्यासामधली जी बारीकी आहे, त्याच्यामधलं जे ज्ञान आहे ते पूर्ण आत्मसात करण्याचा प्रयत्न करीन। त्याच्यासाठी मी ठोस एक कारण निर्माण करेन की मला ह्या पद्धतीचं करायचं आहे। म्हणजे एक जसं मी आता अभ्यास करत आहे, बुद्धांनी धम्मा ग्रंथ वाचतो, पण वाचन करत असताना मी फक्त त्याबद्दल जेवढे काही बारकी आहे ते मला येतात, म्हणजे तेवढं मी विचार करू शकतो। पण जेव्हा बनते जे आम्हाला त्याच्याबद्दल आणखी नवीन सांगतात तर आमच्यासाठी ते परिस्थिती जे आहे ते अनुकूल होण्याचा प्रयत्न होते, अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि त्याचा जो रिझल्ट नंतर येणार आहे। आणि जेव्हा आम्हाला बनतेजी म्हणतात की तुम्ही बोलला पाहिजे, तर ते बोलत असताना जे अनुकूल परिस्थिती आमची निर्माण झाली आहे त्याचं जे परिस्थिती नंतर जे कारण निर्माण होणार आहे, परिणाम जे निर्माण होणार आहे ते आमच्यासाठी यशाचा निर्माण होईल असं वाटते। त्याच्यानंतर आहे असम्यक अकुशल कर्म। म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना, म्हणजे गोष्ट मी जर करत आहे, कोणतीही गोष्ट करत आहे, जे पहिले तर कुशल करतच आहे मी, पण कुशल न करता माझ्या हातून कोणते असम्यक कुशल होत आहे, म्हणजे अकुशल कर्म जे मी करत आहे, म्हणजे कोणतीही गोष्ट असो। म्हणजे मी जर सकाळी मला माहिती आहे की मला रोज सकाळी 5 वाजता उठायचं आहे, 5 वाजता उठल्यानंतर माझ्या मनामध्ये रोजचे जे कामं आहेत त्या कामं करत असताना सुद्धा माझा वेळ माझ्या अभ्यासामध्ये आला पाहिजे। अभ्यास करत असताना माझ्याकडे कोणती परिस्थिती निर्माण झाली, मला कुठे बाहेर जायचं आहे किंवा कोणता कार्यक्रम वगैरे आला तर मला त्यासाठी जाणं आहे, ते जाणं तर आहे, पण करत असताना कामं तर करत असताना मला जायचं पण आहे, पण माझा जो अभ्यास आहे तो अभ्यास परिपूर्ण झालेला आहे की नाही त्याची मला रिव्हिजन पण करणं आहे। त्याच्यासाठी मला अभ्यास करावा लागेल, माझे कामही करावं लागतील आणि त्या कामं करत असताना मनामध्ये विचार हा राहील की मी जो अभ्यास करत आहे तो लोकांपर्यंत कसा पोहोचलेला पाहिजे, मला ते समजलं पाहिजे। आणि मी समजत असताना मी त्यांना जेव्हा सांगतो या गोष्टी, तर त्यांना सांगत असताना त्यांच्या मनामध्ये त्याचा किती फरक पडत आहे हे माझ्या मनामध्ये पहिले निर्माण झालेलं पाहिजे, तेव्हा ते अकुशल कर्मही जे आहे ते कुशल बनण्याचा प्रयत्न होऊ शकते। त्याच्यानंतर आहे अहोसी कर्म, दुर्बल कर्म, प्रतिकूल परिणाम नाही। म्हणजे मी आता करत आहे, कोणतीही गोष्ट करत आहे, म्हणजे फक्त करत आहे, त्याचा हेतू जो व्हायला पाहिजे, निर्माण व्हायला पाहिजे, तो निर्माण होतच नाही। मी फक्त पुस्तकाकडे पाहत आहे, माझ्या फक्त पाहत आहे, पण त्याचे शब्द जे आहे ते मला कळतच नाही आहे, तर त्याच्यामुळे जो माझा परिणाम निघणार आहे तो काहीच निघणार नाही आणि त्याच्यासाठी परिणाम काही प्रतिकूल परिस्थिती पण निर्माण होणार नाही, काही होणार नाही। त्याच्यानंतर आहे निष्क्रियता। निष्क्रियतेसाठी काहीच कारण बनत नाही, बस आराम करायचा आहे, पुस्तक अशी डोळ्यासमोर ठेवायची आहे, त्याच्याकडे पाहायचं आहे, थोडा वेळ पाहायचं आहे आणि झोपून जायचं किंवा जे काही असेल ते बस एवढंच काहीतरी राहते ते। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ते हेच राहील की आपण एवढे जे आहे कर्मसिद्धांत, तर कर्मसिद्धांतामध्ये आपण कोणतं कर्म स्वतःसाठी निवडलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे। आपण कधीही कर्म करत असताना सम्यक विचार जे आहेत, कुशल कर्म आहे तेच आधी निवडले पाहिजे, कारण की अकुशल कर्मामध्ये तर भरपूर गोष्टी येतात, त्याच्यामध्ये चोरी पण येते, कोणी दारू पिणारा पण येते, व्यभिचार करणारा पण येते, भरपूर गोष्टी निर्माण होतात। ते करत असताना काहीच करायची गरज नाही पडत, बस बसून राहायचं, सतत त्याच्याकडे विचार करत राहायचा
ऑटोमॅटिक ते आपल्या मनामध्ये येऊन जाते की आपल्याला हे करायचं आहे. दारू प्यासाठी काही लागत नाही, फक्त जेवढ्याची भेटत असेल तेवढे पैसे खिशात पाहिजे, चालत जाणं आहे, तिथून घेणं आहे, येणं आहे, पिणं आहे, बस नाही, बस एवढेच कर्म करावं लागतं. पण कुशल कर्म करत असताना पूर्ण मनाचा विचार, जे आपल्याला परिणाम निर्माण करायचे आहे, जे आपल्याला समोर जाऊन भविष्य आपलं निर्माण करायचं आहे. आपलं भविष्य आतापर्यंत जेवढंही काही झालेलं असेल, किती त्याच्यामध्ये संकट आले असतील किंवा काही झालं, पण त्या संकट निर्माण झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काहीच केलं नाही अजूनपर्यंत. पण जेव्हा आपल्याला संधी निर्माण होते, ते संधीचं सोनं आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यासाठी कुशल कर्म जे आपल्या मनामध्ये नाही झाले आतापर्यंत ते करावं लागतील. आपल्याला आपला कारण जे आहे, कारण स्पष्टपणे ठाम मताने ते निर्माण करावं लागेल. जोपर्यंत आपण ते निर्माण करत नाही तोपर्यंत आपले जे कर्म करण्याची प्रवृत्ती आहे ते अशी समोर जाणार नाही. आणि त्याच्यासाठी जे परिस्थिती जे निर्माण आहे करणार आहे, तर ते परिस्थिती आपण स्वतः निर्माण करूच, पण त्याच्यासाठी जे आपल्याला साहित्य लागते, ज्यांचं मार्गदर्शन लागते, ते मार्गदर्शन आपल्याला परिस्थिती अनुकूल बनवासाठी मदत करू शकते. तर त्याच्यामुळे आपलं जे आहे समोरचं भविष्य यशाचं ते आपल्याला साध्य करता येईल. नमो बुद्धाय. जय.